तुम्हाला नशिबात असावं लागतं. ऐका, एकाचं लव्ह मॅरेज झालं म्हणजे लग्न झालं, महिलांना ऐकताय ना सगळ्या जणी. मग त्याचं लव्ह मॅरेज झालं तर बरेच दिवस लग्न जमत नव्हतं, कसं तरी लग्न झाल्यानंतर ती बाई आली घरी आल्यानंतर गडी एकटाच होता, त्याचे आईबाप एक्सपायर झाले, ते वारले होते. पण बाई काही स्वयंपाकात तेवढी हुशार नव्हती, तिला स्वयंपाकच बनवता येत नव्हता. म्हणून पुढच्या महिला मंडळींना माझी विनंती आहे, तुम्हाला जर एखादी मुलगी असेल तर बिचारीला किमान तिचे लग्न होण्याच्या अगोदर 10-12 भाज्या शिकवा तिला. तिला चपाती कशी करायची, भाकर कशी करायची शिकवा. किमान जावायला तरी तिनं पोटभर खायला घातलं पाहिजे. महाराज मातीत का जाईना तिकडं, तिच्या नवऱ्याला सासू सासऱ्याला तर खायला घातलं पाहिजे. कारण का ती म्हणा शिकत नाही. ती तिकडे गेली, तिला जर स्वयंपाक नाही आला ना तर तिच्या सासरची जी लोक आहेत तिला नाही नवट होती महाराज. ती म्हणते आता आईच तशी असन. याचा अर्थ कोणाच्या इज्जतीचा पंचनामा झाला, तुमच्याच इज्जतीचा पंचनामा झाला. आणि जर तिनं स्वयंपाक चांगला बनवला तर लोक म्हणजे बरं का काही का असं ना, पण ती सासू अख्ख्या गावात जाईल, ती माझ्या सोबत निघून जाईल. हायच त्यांचंच वातावरण बोंबारले तर याला डबल कोण दे. तो म्हणला मग हाय तसंच वैचून घ्यायचं. आता इलाज नाही, काय करायचं. एक दिवशी 15 दिवस पिठलं खाऊन त्याचं तोंड पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद. हा जो नियम आहे ना महाराज म्हणजे हाची नियम आता न फिरे मागाय. मग आम्ही जर असं केलं आम्हाला फायदा कळाला, आमच्या कुळाला फायदा काय तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटे कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटे कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटे कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटे कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, विठोबाचे मनाचा तिथे मनाचा तिथे गाता गीत विठोबाचे, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तुमचा एकट्याचा उद्धार होईल याच्यात नवल नाही, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. गड्या कोणाकोणाच्या कोटी कुळाच्या, आईच्याही कोटी कुळाचा, बापाच्याही कोटी कुळाच्या आणि बायकोच्याही कोटी कुळाच्या. आणि एवढा कडक नामधारक जन्माला यायला गरजेचं आहे पाहिजे. आत्ताचे नामधारक असे की त्यांना त्यांच्याच उद्धाराचं टेन्शन आहे, कुळाचा संबंधच राहिला नाही. मग प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला तर बापासाठी सेपरेट अवतार आणि चुलतेसाठी सेपरेट अवतार. एवढा क्वालिटीचा नामधारक जन्माला येणं गरजेचं आहे. म्हणून कोटी कुळे ते पुनीत, पण फक्त काय करा, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतनी निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करतो.
मा जगदंबेच्या चरणारविंदावरती समर्पित करतो. अतिशय उत्तम आणि साजरं देखणं असणारं हे नियोजन आपल्या सप्त्यानं बघता बघता 25व्या वर्षात म्हणजे रौप्य महोत्सवामध्ये पदार्पण केलं. ज्यांनी सर्वांनी सहकार्य करणारी सगळे मंडळी तन्मन धनाने सगळ्यांनी सहकार्य करा. कार्यक्रम अगदी व्यवस्थित रूपाने आणि छान प्रकारे कसा पार पडेल याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. एकदा सगळ्यांनी तुकोबारायांचं भजन करू. सगळ्यांनी हातवर